पंढरपुरात शक्तिपीठ महामार्गाविरोधात सद्बुद्धी दिंडी, शेतकरी वारकऱ्यांचा सरकारविरोधात एल्गार. पंढरपूर प्रस्तावित नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गाला विरोध अधिक तीव्र होत असून या पार्श्वभूमीवर शनिवारी दिनांक 18 जुलै पंढरपुरात शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली भव्य सद्बुद्धी दिंडी काढण्यात आली. मुसळधार पाऊस सुरू असतानाही राज्यातील विविध भागातून आलेल्या शेतकरी, वारकरी आणि सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. संतराज पॅलेस ते श्री विठ्ठल मंदिर या मार्गावर निघालेल्या दिंडीत प्रस्तावित महामार्गामुळे बाधित होणाऱ्या 13 जिल्ह्यातील हजारो शेतकरी सहभागी झाले. आंदोलनकर्त्यांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत महामार्गाचा प्रस्ताव तातडीने रद्द करण्याची मागणी केली. दिंडी श्री विठ्ठल मंदिरात पोहोचल्यानंतर नामदेव पायरीवर अभिषेक करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांच्या भावना समजून घेण्याची आणि महामार्गाबाबत योग्य निर्णय घेण्याची सद्बुद्धी मिळावी अशी प्रार्थना करण्यात आली. या आंदोलनात माजी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील, आमदार सतेज पाटील, माजी मंत्री महादेव जानकर, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार अमित देशमुख, आमदार कैलास पाटील, आमदार अभिजित पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते, शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी शासनाने शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन शक्तिपीठ महामार्गाचा प्रस्ताव मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला. चला